सो लेट अस स्टार्ट द सेकंड पार्ट ऑफ पॉप्युलेशन. काल आपण हे सगळं डिस्कस केलं होतं अबाउट द इंडियाज पॉप्युलेशन अँड ब्राझीलची पॉप्युलेशन. कंपॅरिझन करतोय आपण दोन देशांमध्ये. ड्रास्टिक चेंज आहे दोन्ही देशांमध्ये, ड्रास्टिक चेंज आहे. पहिली कंट्री आहे इंडिया, दुसरी आहे ब्राझील. जर लँडचा विचार केला आपण, कशाचा? लँडचा विचार केला तर इंडियाकडे वर्ल्डच्या कंपॅरिझन मध्ये किती लँड आहे? 2.41% लँड आहे आणि पॉप्युलेशन किती आहे? 17.5. त्याचीच कंपॅरिझन जर ब्राझीलशी केली तर ब्राझीलकडे किती टोटल लँड आहे? 5.6% ऑफ द वर्ल्ड लँड आणि पॉप्युलेशन किती आहे त्यांची? 2.78%. म्हणजे 3 लोक समजा. 100 लोक जर जगात असतील तर त्यांच्याकडे किती लोक आहेत फक्त? आणि आपल्याकडे किती आहेत? 17.5 म्हणजे जवळजवळ 18. ओके, म्हणजे खूप पुढे आहेत आपण त्यांच्या पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये, खूप पुढे. ठीक आहे. आणि हे पण बघितलं आपण, काय? डेन्सिटी. डेन्सिटी किती आहे? 23% पर स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्यांच्याकडे? 23. आणि आपल्याकडे किती राहतात? 382 पर्सन्स राहतात. ओके, सो खूप जास्त चेंज आहे, खूप जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी आपल्याकडे आहे. चला मग आता याच्या पुढे आपण जाऊया आणि बघूया, दोघा देशांमध्ये कंपॅरिझन करूया. ठीक आहे. अजून ब्राझीलचं, सॉरी, इन विच एरिया इज द पॉप्युलेशन ग्रेटली कॉन्सन्ट्रेटेड? कुठे पॉप्युलेशन ग्रेटली कॉन्सन्ट्रेटेड दिसते रे आपल्याला? बघा इथे खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन दिसतंय का तुम्हाला? साऊदर्न ईस्टर्न पार्ट ऑफ ब्राझील म्हणता येईल त्याला. साओ पावलो, त्याच्यानंतर रिओ दी जानेरियो, बरोबर. आणि त्यांची कॅपिटल ब्राझिलिया. जशी आपली कॅपिटल होती कोणती? दिल्ली. दिल्लीमध्ये पॉप्युलेशन कशी होती? हायली डेन्स होती, खूप जास्त पॉप्युलेशन होती. सिमिलरली त्यांची कॅपिटल कोणती आहे? ब्राझिलिया. सो तेथे पण काय आहे? खूप जास्त पॉप्युलेशन दिसते. का? कॅपिटल आहे. कॅपिटल आहे म्हणजे इंडस्ट्रियलीज असतील, खूप जास्त इंडस्ट्रीज म्हणजे पॉप्युलेशन वाढली. ओके, कळतंय तुम्हाला? सो या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? पॉप्युलेशन जास्त दिसते. इन विच एरिया इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन स्पार्स? स्पार्स म्हणजे कमी. स्पार्स म्हणजे काय? कमी, खूप कमी आहे. खूप कमी पॉप्युलेशन तुम्हाला कुठे दिसते? कुठे दिसते बघा तुम्हाला? अमेझॉन बेसिन मध्ये. हा पूर्ण तुमचा कोणता बेसिन आहे? अमेझॉन बेसिन. येलो कलरने दाखवलेलं आहे. येलो कलरचा अर्थ काय होतोय बघा? लेस दॅन 50 पर स्क्वेअर किलोमीटर. एका किलोमीटर मध्ये काय यांच्याकडे 50 पेक्षा कमी लोक राहतात ह्या पूर्ण एरियामध्ये. बघा दिसतंय का तुम्हाला? हा पूर्ण जो एरिया आहे, जवळजवळ पूर्ण ब्राझीलच म्हटलं तरी चालेल. फक्त हा जो ईस्टर्न पार्ट आहे, जो तुमचा कोस्टल रिजन वाला आहे, इथेच पॉप्युलेशन डेन्स दिसते. द अमेझॉन बेसिन इन द नॉर्दर्न पार्ट अँड द सेंट्रल अँड वेस्टर्न पार्ट ऑफ द ब्राझील. पूर्ण नॉर्दर्न पार्ट म्हणजे उत्तरेकडील भाग, त्याच्यामध्ये कोणता बेसिन आहे? अमेझॉन बेसिन. त्यांचा सेंट्रल आणि वेस्टर्न पार्ट ऑफ ब्राझील, हा तुमचा सेंट्रल पार्ट, बरोबर, आणि हा वेस्टर्न पार्ट. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? पॉप्युलेशन खूप कमी दिसतंय. डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन इज लो. आयडेंटिफाय द टाइप ऑफ मॅप. कोणत्या प्रकारचा मॅप आहे हा? डॉट 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 होता ना, याच्या अगोदरचा जो मॅप आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, लुक ॲट इट. ओके, सो त्या मॅपचा प्रकार कोणता आहे? तो डॉट मॅप आहे, टिंब पद्धत आहे. ठीक आहे. ओके, आता इथे पण प्रश्न विचारला जातो की एक शॉर्ट नोट लिहा. कशावर? फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन. ब्राझीलमध्ये सुद्धा अनइवन डिस्ट्रीब्युशन आहे. अनइवन म्हणजे एकसारखं आहे का? सगळ्या ठिकाणी सारख्या प्रकारचे पॉप्युलेशन डेन्सिटी आहे का? नाही. कुठे 50 बघितली, लेस दॅन 50, कुठे 50 to 100, 100 to 150, अशी पॉप्युलेशन डेन्सिटी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. असणारच. ज्या ठिकाणी तुम्हाला रिसोर्सेस खूप जास्त आहेत अशा ठिकाणी पॉप्युलेशन पण जास्तच असणार आहे. ओके, सो काय अनइवन डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल? देअर इज अ स्पार्स पॉप्युलेशन इन अमेझॉन बेसिन ड्यू टू द हॉट अँड ह्युमिड क्लायमेट, हेवी रेनफॉल, डेन्स फॉरेस्ट, अनएसेसिबिलिटी. हे बघितलं होतं का काल आपण? हा मुद्दा घेतला होता का? मी सांगितलं होतं की अमेझॉन रिव्हर आहे, बरोबर. अमेझॉन रिव्हर फ्लो होते, 12 महिने फ्लो होणारी रिव्हर आहे, म्हणून स्वतः बरोबर अल्युवियल सॉइल घेऊन येईल
अल्युवियल सॉइल आणेल, त्याच्यामुळे काय होईल, बरोबर, लँड फर्टाईल होईल, मग शेती खूप मोठ्या प्रमाणावर करता येईल. मग आपल्याकडच्या पंजाबमध्ये जशी ऑडी वगैरे घेणारे शेतकरी दिसतात तसे शेतकरी तिकडे पण असतील, पण आहेत का, नाही. का, कारण तिथून काय जातो, इक्वेटर जातो. इक्वेटरमुळे कशी कंडिशन आहे, हॉट आणि ह्युमिड, हॉट कंडिशन आहे. हॉट असल्यामुळे प्रचंड जास्त उष्णता असल्यामुळे काय होतं रे, पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेमुळे काय होतं, पाऊस पडतो. पावसामुळे काय होतं, ह्युमिड म्हणजे आर्द्रतामय वातावरण आहे. पाण्याची आर्द्रता, हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. हेवी रेनफॉल आहे खूप जास्त आणि खूप जास्त पाऊस आहे म्हणून डेन्स फॉरेस्ट आहेत. काय आहेत, फॉरेस्ट कसे आहेत. आपण फॉरेस्ट बद्दल पण शिकलो होतो की ब्राझील मधले जे फॉरेस्ट आहे, ब्राझील मधले जे फॉरेस्ट आहेत हे कसे आहेत रे, एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत, सदाहरित वने. कसे आहेत, सदाहरित वने. इनएसेसिबिलिटी, ट्रॅव्हलिंगसाठी योग्य नाहीयेत, तिथे ऍसेसिबल नाहीयेत, जाऊ नाही शकत, जायला खडतर मार्ग आहे. ओके. सेकंड पॉइंट काय लिहू शकता तुम्ही, द पॉप्युलेशन इज लो इन अ स्वॅम्पी एरियाज ऑफ पॅन्थनल. बघितलं होतं, हेही सांगितलं होतं तुम्हाला. खूप जास्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे दलदलीचा प्रदेश तयार झालाय, पॅन्थनल्स, स्वॅम्पी रिजन, दलदलीचा प्रदेश. डू यू नो दलदल, चिखल असतो, खूप जास्त चिखल असतो अशा ठिकाणी. अशा ठिकाणी सुद्धा तुमचे नॉर्मल क्रॉप येत नाहीत, पिकं येत नाहीत अशा ठिकाणी. ओके. लो पॉप्युलेशन इज फाउंड इन द सेंट्रल अँड वेस्टर्न पार्ट ऑफ द ब्राझील ड्यू टू द लॅक ऑफ मिनरल्स, लो रेनफॉल, हॉट अँड ड्राय क्लायमॅटिक कंडिशन. आता सेंट्रल, मिडल ब्राझीलमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर लॅक ऑफ मिनरल्स आहेत. तिथं मिनरल्सचं प्रमाण कमी आहे जमिनीमधलं. ओके. शेतीसाठी अयोग्य जमीन, त्याच्यामुळे काय, शिवाय रेनफॉल पण कमी आहे, लो रेनफॉल आणि हॉट अँड ड्राय क्लायमॅटिक कंडिशन आहे. जो रेनफॉल आहे हा मोस्ट ऑफ द रेनफॉल तुमच्या इक्वेटरच्या रिजन मध्ये पडतो, म्हणजे अमेझॉन बेसिनच्या पार्ट मध्ये पडतो. बाकी मग दुसऱ्या ठिकाणी काय आहे रे, कोणता एरिया येतो तो, रेन शॅडो एरिया, पर्जन्य छायेचा प्रदेश मराठीमध्ये ज्याला म्हणतात, तो प्रदेश येतो. त्याच्यामुळे तिथे पाऊस काय, पावसाचं प्रमाण कमी आहे, लो रेनफॉल आहे. शिवाय द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन इज मॉडरेट इन ब्राझिलियन हायलँड. ब्राझिलियन हायलँड मध्ये मात्र मॉडरेट तुम्हाला पॉप्युलेशन दिसतं, म्हणजे खूप जास्त पण नाहीये, खूप कमी पण नाहीये, योग्य प्रमाणामध्ये. ओके. हाय पॉप्युलेशन कुठे दिसतं तुम्हाला, कोस्टल रिजन मध्ये. ओके. साऊदर्न पार्ट ऑफ द ब्राझील मध्ये आपण बघितलं ऑलरेडी हे. कारण का, तिथे फर्टाईल लँड आहे, त्याच्यानंतर अबंडंट अवेलेबिलिटी ऑफ मिनरल्स आहेत, मिनरल्स पण खूप जास्त आहेत आणि तिथे पाऊस सुद्धा काय पडतो, खूप जास्त पडतो. आणि त्याच्यामुळे काय आहे की त्या ठिकाणी कोस्टल रिजन मध्ये तुम्हाला खूप सारी लोक राहताना दिसतात. समजलं मग तुम्हाला हे अनइव्हन डिस्ट्रीब्युशन. सेम क्वेश्चन, सेम सगळं उत्तर या ठिकाणी पण तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, वाचून घ्या तुम्ही, नंतर व्हिडिओ पॉज करा, वाचून घ्या. सेम आहे, सेम तेच आहे, इकडे काही वेगळं नाहीये. ठीक आहे. इकडे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, ते एक पर्सन म्हणजे काय, 80 पीपल, म्हणजे ही एक इमेज म्हणजे काय, 80 पीपल आहे. सो कॅल्क्युलेट द पॉप्युलेशन डेन्सिटी इन 1 स्क्वेअर किलोमीटर एरिया इन ए अँड बी. ए आणि बी मध्ये कॅल्क्युलेट करा. इथे किती इमेजेस आहेत बघा, कॅल्क्युलेट करा. इमेज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सो इथे काय करा, 16 मल्टिप्लाय बाय 80 करा. एवढे पीपल एका किलोमीटरच्या एरियामध्ये राहतात. ओके. आणि इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. सो 23 मल्टिप्लाय बाय 80 करा. इतके पीपल्स इकडे राहतात, इतके पीपल्स इकडे राहतात. इतके पीपल्स इकडे राहतात, हे करा. एवढे पीपल्स इकडे राहतात एका एरियामध्ये. मग बघा कुठे जास्त लोक राहतात, या ठिकाणी की या ठिकाणी, बी मध्ये. बी मध्ये म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी कुठे जास्त आहे, मग बी मध्ये. कळलं तुम्हाला हे. ओके. सो सिंपल आहे, काय एवढं डिफिकल्ट नाहीये याच्यामध्ये. इथून तुमचं आता मेन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने
चॅप्टर स्टार्ट होतं. हे सगळे ग्राफ्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, चला इम्पॉर्टंट आहे, बघूया आपण. आपल्याला काय बघायचं आता, पॉप्युलेशन कॉम्पोजिशन बघायचंय. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे, दॅट इज नथिंग बट द सेक्स रेशो, लिंग गुणोत्तर याला म्हणतात. ज्या अडचणी सध्याच्या महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर बघतोय की बऱ्याचशा मुलांची लग्न होत नाहीत. ओके, आताच काही दिवसापूर्वी एका मुलाने, तुम्ही जर न्यूज बघत असाल तर त्या मुलाने आपल्या, काय नाव त्यांचं, पवार साहेब, शरद पवार साहेब यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं सांगितलं की काय करा तुम्ही, आमच्यासाठी लग्नासाठी काय बघा, मुलगी बघा, आणि जर तुम्ही माझं लग्न लावून दिलं तर मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील, असं पत्र लिहिलं. ते बातम्यांमध्ये व्हायरल झालं. ही गोष्ट का घडते, तर त्याचं उत्तर आहे लिंग गुणोत्तर. त्याला भरपूर फॅक्टर्स आहेत. आता लिंग गुणोत्तर किंवा सेक्स रेशो भानगड काय, तर लिंग गुणोत्तर असं आहे की 1000 पुरुषांमागे, किती पुरुषांमागे, 1000 पुरुषांमागे, 1000 मेल्स मागे असणारी फिमेलची संख्या, सपोज आता जर 1000 पुरुषांमागे 900 फिमेल्स असतील, जर काउंटिंग केलं आपण जर काउंटिंग केलं तर आपल्या असं लक्षात येईल की 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या जर 900 असेल तर 900 एवढा आहे तिथला सेक्स रेशो आहे. म्हणजे काय, 900 मुलांना 900 स्त्रिया लग्नासाठी अवेलेबल आहेत, पण 100 मुलं असे आहेत की ज्यांना लग्नासाठी मुली अवेलेबल नाहीयेत. ओके, सो हा सेक्स रेशो दाखवतो. याला म्हणतात सेक्स रेशो, की 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या. ओके, कळतंय तुम्हाला? ठीक आहे. आता ब्राझीलमध्ये आपण परिस्थिती बघूया की ब्राझीलमध्ये काय आहे. सर, ब्राझीलमध्ये प्रत्येक वर्षाचं आपण पॉप्युलेशन काउंट करूया. 1961 ची पॉप्युलेशन जर आपण बघितली तर 1961 मध्ये 1000 पुरुषांमागे स्त्रिया जास्त आहेत, म्हणजे जवळजवळ 1010 दिसत आहेत. किती दिसत आहेत बघा, हा 1000 आहे, इथे 1020 आहे, यांच्यामध्ये म्हणजे किती झाली रे, 1010, म्हणजे 1000 पुरुषांमागे स्त्रिया किती आहेत, 1010. म्हणजे तिथला सेक्स रेशो किती होता 1961 चा, 1010. 1971 मध्ये बघा, अगेन 1000च्या पुढे तर आहे, तेवढाच काउंट करा, 1010 आहे समजा. ओके, 81 मध्ये किती आहे, आणखी वाढलाय तो, 1012 असेल. ठीक आहे, 91 मध्ये आणखी वाढलाय, 1015 असेल. 2011 मध्ये किती आहे रे तो, 1020 आहे. आणि आता बघा 11 मध्ये तर बाप रे किती आहे बघा, 1080च्या पण वर आहे. किती दिसतोय तो, 60 आणि 80च्या मध्ये, म्हणजे असं समजून धरा 1070 असेल. ओके, म्हणजे 1000 मुलांमागे किंवा 1000 पुरुषांमागे, मेल्स मागे, तिथली स्त्रियांची संख्या किती आहे, 1070. म्हणजे 1000 पुरुषांना लग्नासाठी मुली मिळतील का, शिवाय 70 गर्ल्स अजून अवेलेबल होतील लग्नासाठी. म्हणजे चांगले, इथे प्रमाण योग्य आहे, स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण योग्य आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कशी आहे या ठिकाणी जास्त आहे. चला आता भारताकडे येऊया. भारतामध्ये काय परिस्थिती आहे, इंडियामध्ये काय परिस्थिती आहे, तर बघा 1951 मध्ये स्त्रियांची संख्या किती होती रे, 946. 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया होत्या, 946. कमी आहेत का जास्त आहेत, पुरुषांपेक्षा तर कमीच आहेत. त्याच्यानंतर 1961 मध्ये किती पॉप्युलेशन आहे, 941 स्त्रियांची संख्या आहे. ओके, म्हणजे अगेन 46 पेक्षा 10 वर्षांनी काय झाली रे, अजून कमी झाली. ठीक आहे, 1971 मध्ये आणखी कमी झाली, 930. 1000 पुरुषांमध्ये किती स्त्री आहेत, 1981 मध्ये थोडीशी वाढली, 930 होते तर आता किती झाल्या, 934. म्हणजे 4 मुलींची संख्या वाढली 1000 पुरुषांमागे सांगतोय हा. त्याच्यानंतर 71 मध्ये अगेन ती ड्रास्टिकली कमी झाली, 927. 2001 मध्ये 933
आणि 11 मध्ये 943 एवढा सेक्स रेशो आहे. म्हणजे वाढतोय तो आता, हळूहळू वाढतोय. आता ह्याच्या मागचं कारण काय? पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे की मुलगा हा काय समजला जातो? वंशाचा दिवा. की मी मेल्यावर मला अग्नी डाग देईल, माझ्या तोंडात पाणी टाकेल वगैरे वगैरे, किंवा माझी वंशावळ पुढे चालवण्यासाठी कोण पाहिजे? मुलगा पाहिजे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मुलींना लग्नासाठी काय द्यावा लागतो? हुंडा. त्याच्यामुळे बरेचसे जे लोक आहेत ते मुलींना काय करतात? अवॉइड करतात. तिसरी महत्वाची संख्या कमी होण्यामागचं कारण म्हणजे स्त्रियांची मेंटॅलिटी. ओके, स्त्रियांनाच मुलाचे जास्त हव्यास असतो असं बघितलं जातं. जो सर्वे, त्या सर्वेमध्ये असं लक्षात येतो की हव्यास म्हणजे काय? की मुलगा पाहिजे मला, मुलगी नको. काय पाहिजे? मुलगा पाहिजे, असं स्त्रियांनाच जरा जास्त वाटत असतं. आणि त्याच्यामुळे देखील काय होतं? स्त्रियांची संख्या कमी झालेली दिसते. मग ह्या सगळ्या कारणांमुळे काय केलं जातं? भ्रूण हत्या केली जाते. एम्ब्रिओ जो असतो त्याची हत्या केली जाते. आणि मग केली जाते म्हणजे त्या काळामध्ये केली जात होती. ओके, मग जर समजा चेकअप केलं, जसे जसं मेडिकल ऍडव्हान्स होत गेलं तर म्हणतात सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीमध्ये पूर्वी लोक सांगायचे की हा बाळाचे, म्हणजे सोनोग्राफी कशासाठी असते? ऍक्च्युली बघण्यासाठी की ते बाळाची पोझिशन कशी आहे, व्यवस्थित आहे का, त्याची ग्रोथ होते का, प्रॉपर ग्रोथ होते का, ब्रेनची ग्रोथ होते का, हार्टची ग्रोथ होते का, हातापायांची ग्रोथ होते का, काही प्रॉब्लेम तर नाहीयेत, ॲबनॉर्मॅलिटीज नाहीयेत, हे चेक करण्यासाठी ऍक्च्युली असते सोनोग्राफी. त्याचा दुरुपयोग केला गेला आणि सांगितलं गेलं की पोटामध्ये असणारं बाळ हे मुलगा आहे की मुलगी आहे. आणि त्याच्यामुळे या पिरियडमध्ये बघा तुम्हाला ड्रास्टिकली चेंज झालेला दिसतो का? 1981, 90 मध्ये, 91 मध्ये, 927. मग ह्या ठिकाणी काय केलं गेलं? अबॉर्शनचं प्रमाण वाढत गेलं. मुलगी आहे असं समजताच काय केलं जायचं? अबॉर्शन केलं जायचं. मुलगा पाहिजे या पोटी. ओके, सो म्हणून काय झालं की या काळामध्ये काय दिसतं तुम्हाला? पॉप्युलेशन स्त्रियांची कमी झालेली दिसते दर हजारी पुरुषांमागे. मग गव्हर्नमेंटच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मग बालहत्या प्रतिबंधक कायदा काढला गेला आणि त्याच्या अन्वये की जो कोणी असं चेकअप करेल किंवा हत्या करेल, भ्रूण हत्या करेल मुलीची, तर त्याला काय कायदेशीरपणे दंड आहे, जेल सुद्धा आहे, असा कायदा काढला गेल्यामुळे आता मात्र ही संख्या कमी झाली. शिक्षणाचा अभाव ही सुद्धा एक गोष्ट म्हटली जाईल. त्या काळातल्या लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव होता किंवा मुलगी मुलाच्या बरोबरीने काम करू शकते हा अभाव त्यांना होता. त्यांना ती आयडिया नव्हती की मुली सुद्धा कर्तृत्व गाजवू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि आता आपण बघतो की सगळे लोक एज्युकेटेड आहेत, आपली पिढी सगळी एज्युकेटेड आहेत. सो मुलगा आणि मुलीमध्ये काही डिफरन्स मानत नाही. परंतु वेळ निघून गेलेली आहे त्या बरीचशी. आणि आता काय झालेलं आहे की मुलींची संख्या खूप कमी झाली आहे, मुलांची संख्या जास्त आहे. आणि मग आता जर आपण 943 जरी कन्सिडर केलं तरीही अजून 57 मुलं अशी आहेत की ज्यांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत. बरोबर आहे की नाही? तो ही परिस्थिती आहे. जर थ्रू आउट जर 50 वर्षाचा पिरियड बघितला आपण, 1961 पासून तर आतापर्यंतचा हा 50 इयर्सचा पिरियड बघितला तर कंटिन्युअसली आपला सेक्स रेशो 950च्या खालीच आहे की नाही? येस, लेस दॅन 950 आपला सेक्स रेशो आहे. ओके, लेस दॅन म्हटलंय ना सेक्स रेशो इंडियाचा. आणि तेच जर ब्राझीलचा सेक्स रेशो आपण बघितला तर तो कंटिन्युअसली मोर दॅन किती आहे? मोर दॅन 1000 आहे, 1000 पेक्षा जास्त आहे. कळलं तुम्हाला? कळलं? याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला? जायचं मग पुढे. ओके, सो इथे दिलेले बघा, द सेक्स रेशो ऑफ ब्राझील हॅज बीन मोर दॅन 1000 सिन्स डिकेड. ओके, considering the sex ratio of Brazil, the number of women have considerably increased than men since 2001. बघा, जर ब्राझीलचा सेक्स रेशो आपण जर बघितलं, लिंग गुणोत्तर जर बघितलं तर ते नेहमी 1000 पेक्षा जास्त असताना आपल्याला दिसतं. आणि त्यात आणखी खूप ड्रास्टिकली बदल कधीपासून दिसतो रे? 2001 पासून दिसतो. बघितलंय ना आपण? बघा, 2001 पासून अचानकपणे स्पीडअप झाली, ग्रोथ झाली आणि मुलींची संख्या वाढली. बरोबर? इन इंडिया नंबर ऑफ मेन आर ग्रेटर दॅन वुमन. भारतामध्ये काय आहे?
माणसांची संख्या जास्त आहे स्त्रियांपेक्षा. सेक्स रेशो किती आहे आपला 943. इन इंडिया वी सी फ्लक्च्युएशन्स इन द सेक्स रेशो सिन्स द फ्यू डिकेड. बऱ्याच दशकांपासून म्हणजे 10 वर्षांनी आपण काउंटिंग करतो ना, तर आपल्या असं लक्षात येत आहे की आपली अशी स्टेबल लाईन दिसतच नाही. फ्लक्च्युएशन होतंय, वाढतं कमी होतं, वाढतंय कमी होतंय. बघितलं ना आपण इथे, बघितलं की नाही? इथे बघा 941 कमी झालं, 30 वाढलं, परत कमी झालं, वाढलं, आता वाढतंय थोडस. ठीक आहे, कारण का कायदे करावे लागले, सरकारला कायदे करावे लागले. त्याच्यानंतर जाऊन कुठे ती पॉप्युलेशन मुलींची स्त्रियांची वाढायला लागली. कळतंय तुम्हाला? पण ब्राझीलमध्ये तसं नाहीये, मात्र 1000 पेक्षा जास्तच आहे. 1000 पेक्षा जास्तच आहे. भारतामध्ये केरळ मात्र असा स्टेट आहे की ज्या स्टेटमध्ये 1000 पेक्षा जास्त स्त्रियांची संख्या आहे. म्हणजे एक मात्र नाही, अजून 1-2 स्टेट्स आहेत, पण केरळमध्ये 1000 पेक्षा जास्त आहे स्त्रियांची संख्या. म्हणजे तिथे असं काही भेदभाव नाहीये, डिस्क्रिमिनेशन नाहीये. समजलंय तुम्हाला? ओके. आणि म्हणून तर सरकारला या अशा योजना काढाव्या लागतात, बेटी बचाओ बेटी पढाओ. येस ऑर नो? हा, जर समजा सगळ्यांची संख्या सारखी असते तर सरकारला अशा योजना काढायची गरज पडली असती का? नाही. ओके, कुठेतरी मेंटॅलिटी काय होते मॅटर करते. आणि मग आता मात्र तसं काही नाही, आता स्त्री पुरुष समानता समजली जाते. ठीक आहे, आता हा एक ग्राफ खूप महत्वाचा आहे. एज अँड द सेक्स पिरॅमिड म्हणतात याला. ओके, एज म्हणजे वय. आता जेव्हा ही पॉप्युलेशन काउंटिंग करतात, लोकसंख्या गणना होते, सेन्सस होतं, त्यावेळेस काय केलं जातं रे? तर त्यावेळेस प्रत्येक वयोगटामधली संख्या मोजली जाते. उदाहरणार्थ 0 ते 6 वयोगट, 6 ते 14 वयोगट, 14 ते 25 वयोगट, 25 ते 35-40 वयोगट, 40 ते 55-60 आणि 60 नंतरचे म्हातारे सगळे. तर हा जो ग्राफ आहे हा ते रिप्रेझेंट करतो की एज काय. आता ब्ल्यू कलरचं जे दिसतंय तुम्हाला, हे काय 0 to 14 एज आहे. कुठे गेलं रे? हे ब्ल्यू कलर काय रिप्रेझेंट करतं? 0 to 14 एज. हे ब्ल्यू कलर येलो कलर काय रिप्रेझेंट करतं? 11 किंवा 14 to 44 एज. आणि हे काय रिप्रेझेंट करतं? मोर दॅन 45 पेक्षा जास्त. मग बघा आपल्याकडे एवढी संख्या कोणाची आहे रे? 0 to 14 म्हणजे लहान लहान मुलांची. ही एवढी संख्या कोणाची आहे? 0 म्हणतो मी, 14 to 44. आणि म्हाताऱ्यांची संख्या कशी आहे रे? आणखी कमी आहे. बघा ही सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? चाइल्ड, लहान मुलांची. म्हणजे याच्यावरनं असा विचार करू शकतात का तुम्ही की आपलं जे भविष्य हे चांगलंय? आपलं भविष्य काय चांगलंय? उद्या होऊन ही पोरं मोठी होतील, शाळा शिकतील आणि नोकऱ्या करतील, म्हणजे यांची संख्या जास्त आहे. हे म्हातारे काही दिवसांनी तर जाणार आहेत बिचारे, यांचे काही दिवस राहिलेले आहेत, हे जाणार आहेत. ही डिपेंडंट आहे. ही संख्या काय दाखवते? डिपेंडन्सी दाखवते. म्हातारे लोक थोडी काम करतात आणि हे पण लोक काम नाही करत. हे एज्युकेशन क्षेत्रामध्ये कोणी आणखी लहानच आहे, बरोबर. आणि हे पण डिपेंडंट आहे. कोणत्या वर्गावर डिपेंडंट आहे? ह्या वर्गावर. पण हाही वर्ग स्ट्रॉंग आहे, जास्त आहे. ओके, सो अशी कंडिशन जी असते याला म्हणतात रॅपिड ग्रोथ. याला काय म्हणतात? पॉप्युलेशनची ग्रोथ रॅपिड होणार आहे तुमच्या, बरोबर. इथे जी ग्रोथ दिसते इथे काय दिसते तुम्हाला? स्लो ग्रोथ. स्लो ग्रोथ मध्ये काय दिसतंय? जवळजवळ तुम्हाला यांची संख्या सारखी असलेली दिसते. म्हणजे 14 to 44 आणि 0 to 14 यांची संख्या जवळजवळ आपल्याला काय दिसते? सारखी दिसते, जवळजवळ सारखी दिसते. म्हणजे जसं इथे खूप सारे लहान मुलं पुढे जाऊन मोठी होणार होती, तसं इथे आहे का? नाहीये. पुढे इथे बघा, हा आहे झिरो ग्रोथ. झिरो ग्रोथ मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळे फॅक्टर्स सारखे दिसतात, सगळ्या ठिकाणी सारखे सारखे लोक दिसतात, सगळ्यांची पॉप्युलेशन इक्वल दिसते, बरोबर. म्हणजे हे जर म्हातारे गेले तर हेच पुढे सरकणार आहे, हे पुढे जाऊन म्हातारे होणार, हा ग्रुप यांची बाजू घेणार आणि पुढे येणारा ग्रुप आहे अजून, बरोबर. म्हणजे इथे ग्रोथ झालेली दिसते का? नाही. इथे बघा, ह्याला म्हणतात निगेटिव्ह ग्रोथ.
निगेटिव्ह ग्रोथ मध्ये काय होतं की म्हाताऱ्यांची संख्या जास्त आहे आणि तरुण मुलांची संख्या खूपच कमी. बरोबर. उदाहरणार्थ एक कंडिशन आपण लक्षात घेऊया. नेदरलँड्स मधली मी म्हातारा समजा आता आणि मला मुलबाळच नाहीये, अशी सगळ्यांची मेंटॅलिटी आहे तिकडे, कारण महागाई खूप जास्त आहे, आपल्यालाच पोसायचं पडलेलं आहे, तर ते मुलांचं कोण भरण पोषण करेल. सो दॅट काय होतं की तिथल्या लोकांच्या मनामध्ये अशी मेंटॅलिटी येते की आपल्याला मुलबाळ नको, आपणच एन्जॉय करू आणि मरून जाऊ. बरोबर आहे. मग आता जर मला मुलबाळ झालं नाही आणि तुम्ही सगळे पण नेदरलँडचे लोक आहेत, तुम्ही सगळ्यांनी जर हीच मेंटॅलिटी केली तर काय होईल रे? आफ्टर सम इयर्स जेव्हा आपण म्हातारे होऊन हळूहळू एक एक जण मरून जाऊ, तेव्हा खाली पॉप्युलेशन होईल का शिल्लक? मग त्याच्यात क्वचित लोकांना काय असेल रे? मुलबाळ असेल. म्हणजे उदाहरणार्थ असं लक्षात घ्या की 100 पॉप्युलेशन आहे आपल्या देशाची आणि या 100 पैकी फक्त 50 लोकांनाच काय एक मुलबाळ आहे आणि बाकीचे 50 म्हणाले की आम्हाला काहीच नाहीये, म्हणजे 0 आहे. तर काय होईल रे? हे 100 लोक आहेत आणि त्याचे हे प्लस 50 मुलं, प्रत्येकाला एकच आहे ना. सो 100 प्लस 50 किती झाले रे? 150. पण याच्यामध्ये हे 50 हे तर मरणार आहेत आणि हे पण पुढे जाऊन काय होणार आहेत? मरणार आहेत. सो हे 100 मेले, आता काय राहिले रे? 50. म्हणजे 100 पेक्षा पॉप्युलेशन वाढायला पाहिजे होती, तर पॉप्युलेशन काय होत चालली आहे? ह्याला म्हणतात निगेटिव्ह ग्रोथ. काय म्हणतात? आफ्टर सम टाइम हे लोक मरणार आहेत हे. सो ह्या प्रकारच्या ग्रोथला काय म्हणतात? निगेटिव्ह ग्रोथ. काही देश ह्या वाटेवर आहेत आता निगेटिव्ह, आणि प्रत्येक देशाला ही फेज येते. असं नाही की आता अरे बापरे मग काय होईल, त्यांचा देश संपून जाईल का, मग त्यांच्या देशात माणसंच राहणार नाहीत का? नाही, ही फेज येते. मग आता तिथल्या गव्हर्नमेंटने तशा पॉलिसीज अडॉप्ट केल्यात की काय करा, तुम्ही मुलबाळ होऊ द्या, त्याचा खर्च गव्हर्नमेंट करेल. अशा प्रकारच्या पॉलिसीज अडॉप्ट कराव्या लागतात. आपल्या देशामध्ये आहे का असं? आपल्या देशामध्ये काय सांगितलं की 2च, हम दो हमारे दो. तिसरा झाला तर त्याला कोणत्याच गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज लागू होणार नाही. मग ते 3 होऊ नयेत, 4 होऊ नयेत. पहिले व्हायचे, मुलबाळ होऊ द्यायचे, 3, 4, 5 अशी मुलं होऊ द्यायचे, पण आता होऊ नाही देत. सरकारने मग कायदा काढला काय की जर 2पेक्षा जास्त अपत्य झाले, 3रा, 4था, 5वा, तर यांना गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज मिळणार नाही. उदाहरणार्थ आरक्षण झालं, रिझर्वेशन किंवा स्कॉलरशिप्स किंवा एज्युकेशन मध्ये फॅसिलिटी, एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन, नोकरीमध्ये रिझर्वेशन, या गोष्टी मिळणार नाही. किंवा जर मला 5 मुलं आहेत तर मला इलेक्शन मध्ये उभं राहता येणार नाही, आमदार खासदार होता येणार नाही. असे काही नियम लागू केले सरकारने. सो दॅट काय झालं की पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणायला मदत होते. आपल्या देशाची खूप लोकसंख्या आहे, सो अजून आपल्याला काय टेन्शन नाहीये एवढं. तर बघा हा कोणाचा आहे? हा मॅप कोणाचा आहे? ब्राझीलचा. 2016 मध्ये ब्राझीलमध्ये बघा काय दिसतं तुम्हाला. आता हा ब्ल्यू कलर काय शो करतो? पुरुषांची संख्या. हा काय कलर शो करतो? स्त्रियांची संख्या. पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कशी आहे? जास्त आहे. ओके. इथं वेगवेगळा एज ग्रुप दिलेला आहे, इकडे वेगवेगळा एज ग्रुप दिलेला आहे. कन्सिडर करा तुम्ही हा एज ग्रुप, इथून जरा कन्सिडर करा. हे 50च्या वरचे आहेत सगळे. बघा 50च्या वरची पॉप्युलेशन बघा जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. त्याच्या कंपॅरिझन मध्ये बघा मिडल एज वाल्यांची संख्या कशी आहे रे? जास्त आहे. आणि लहान मुलांची संख्या परत कशी आहे? कमी आहे. ओके. म्हणजे पुढे जाऊन काय होणार आहे? हे तर जाणारच, काही दिवसांनी हे पण जातील आणि मग हा ग्रुप मोठा होऊन इकडे येणार आहे. म्हणजे काय होईल रे? निगेटिव्ह नाही, अजून निगेटिव्ह नाहीये, अजून निगेटिव्ह नाहीये. हा 0 ग्रेट मध्ये बघा. कशामध्ये? 0 ग्रोथ मध्ये. 0 ग्रोथ मध्ये दिसतंय का तुम्हाला? 0 ग्रोथ मध्ये, ज्याच्यामध्ये जो मिडल ग्रुप आहे, काय मिडल ग्रुप इतकाच काय तुमचा यंग ग्रुप आहे. समजतंय का तुम्हाला? येस. इकडे भारताची कंपॅरिझन बघ. भारतामध्ये वांदच नाही. म्हातारे लोक, हे तुमचे म्हातारे लोक आहेत, ही संख्या, ही तुमच्या मिडल एज वाल्यांची संख्या, आणि ही तरुण लोकांची संख्या. तरुण लोकांची संख्या जास्त आहे का? येस. म्हणजे आपण कोणत्या ग्रोथ मध्ये?
पॉझिटिव्ह ग्रोथ मध्ये आपण. कोणत्या ग्रोथ मध्ये? किंवा रॅपिड ग्रोथ पण म्हणता येईल, पॉझिटिव्ह नाही, रॅपिड ग्रोथ मध्येच आपण. आता आपली फेजच तशी आहे, रॅपिड ग्रोथची फेज आहे. आपली पॉप्युलेशन दनादन चालू आहे, 145च्या पुढेत आपण. ऐकत नाहीत आपली लोक कोणा. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह ग्रोथ मध्ये. सो कन्सिडरिंग द एज ऑफ पॉप्युलेशन, ब्राझील्स पॉप्युलेशन इज गेटिंग स्लोली ओल्डर. त्यांची पॉप्युलेशन काय होत चालली आहे? म्हातारी होत चालली आहे. याचा अर्थ कमी कमी होत चालली आहे. ओके. द प्रपोर्शन ऑफ यंग इन इंडिया इज मोर. प्रपोर्शन ऑफ युथ, यंग लोकांचं प्रपोर्शन कसं आहे? जास्त आहे. आणि हा भारताचा काय स्ट्रॉंग पॉइंट आहे की आपल्याकडे हेल्पिंग हँड्स भरपूर आहेत, खूप सारी लोक आहेत, क्रय शक्ती चांगली आपली. दिस मीन्स इंडिया हॅज अ हायर वर्किंग पॉप्युलेशन. आणि आपल्याकडे काय आहे? हायर वर्किंग पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन खूप जास्त आहे आपल्याकडे काम करणारी. डिपेंडंट आहे का? नाही. डिपेंडंट वाले कोण आहेत? ओल्डर्स आणि चाइल्ड आहेत. हे काय डिपेंडंट आहेत. ओल्डर खूपच कमी आहेत, मग राहिले कोण? चाइल्ड्स. ते पण एज्युकेशनच्या फेजमध्ये. पुढे उद्या उठून एज्युकेशन कंप्लीट झाल्यावर ते काय करणार आहेत? जॉबच करणार आहेत. मग परत तुमचे हँड्स वाढले का? काम करणारी वर्किंग पॉप्युलेशन वाढली का? येस. ओके. सो हा आपला पॉझिटिव्ह पॉइंट आहे की आपल्यामध्ये आता बघा आपल्या देशामध्ये खूप रॅपिड ग्रोथ दिसणार आहे तुम्हाला काही दिवसांनी. जबरदस्त वाढ होणार आहे, विकास होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. का? कारण यंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे. तुमच्यासारखे उद्या उठून तुम्ही जॉबच करणार आहेत. ओके. समजतंय तुम्हाला? ठीक आहे. पुढे आहे पॉप्युलेशन ग्रोथ रेट, लोकसंख्या वाढीचा दर. ओके. चला मग पॉप्युलेशन ग्रोथ रेट बघूया. आपल्याला काय दिसतंय रे की पॉप्युलेशन ग्रोथ रेट ब्राझीलचा कमी कमी होताना दिसतोय. फ्रॉम 1960 मध्ये तो किती पर्सेंट होता? 3%. बघा 1960 मध्ये तो किती पर्सेंट आहे? 3%. 1970 मध्ये तो कमी झालाय, 2.5 पेक्षा पण कमी आहे. बरोबर. 1980 मध्ये तो आणखी कमी झालेला दिसतो, 1.5च्या आसपास. आणि जर 2000चा विचार केला तर तो 0.5 पेक्षा पण ग्रोथ रेट जास्त आहे. ओके. ग्रोथ रेट इकडे बघा. 1961 मध्ये भारताचा ग्रोथ रेट किती होता? 2%. 1971 मध्ये तो वाढून किती झाला? 2.5%. 1981 मध्ये पण जरा कॉन्स्टंट दिसतो, 1991 मध्ये पण कॉन्स्टंट दिसतो. आता तो ग्रोथ कमी होताना दिसतो. आता ग्रोथ म्हणजे काय? वाढ. याचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. मी काल पण हे गोष्ट बोललो होतो. पूर्वी जर आपली फॅमिली जर तुम्ही चेक केल्या, आपल्या आजी आजोबांना जर विचारलं की तुम्हाला किती मुलं होते, आजी आजोबांना जर विचारलं की तुम्ही किती भावंड होते, तर ते फ्रिक्वेंटली असे सांगायचे 7, 8, 9 इतके जण होतो बुवा आम्ही. 5 बहिणी, 7 भाऊ, 7 बहिणी, 8 भाऊ. म्हणजे जवळजवळ एक फॅमिली 10-12 लोकांची फॅमिली असायची. बरोबर. पॉप्युलेशन ग्रोथ हायर होता बघा त्या टाइम. ग्रोथ जास्त होती. मग काय झालं? दिवसेंदिवस महागाई वाढत गेली. महागाई वाढल्यामुळे मग त्यांची जी मुलं होती त्यांच्या मुलांची संख्या कमी झाली की पहिले 7-7, 8-8 जणांची, 10-10 जणांची फॅमिली असायची. तीच फॅमिली 5-6 जणांवर आली. आई वडील आणि त्यांना 4 मुलं. जी आमच्या आई वडिलांची फॅमिली आहे. म्हणजे आमच्या काय तुमचेही जे आई वडील असतील त्यांच्या आई वडिलांचे, म्हणजे त्यांना विचारा, तुमच्या वडिलांना विचारा किती भाऊ, तर ते म्हणतील 3 भाऊ, 4 भाऊ, 3 बहिणी, 2 बहिणी, किंवा 2 बहिणी, 2 भाऊ, 4-5 जणांचे भाऊ बंड आणि ते 2 आई वडील, असे 5-6 जणांची फॅमिली. आता तुमच्या वडिलांना विचारा तुमची फॅमिली किती, तर तुमचे आई वडील आणि तुम्ही दोघच, एक मुलगा एक मुलगी. पॉप्युलेशन वाढते का? येस. लोकसंख्या वाढते सर, नो डाऊट. पण ज्या गतीने वाढायला पाहिजे होती त्या गतीने वाढते का? पूर्वी 8-8 लोक होते, 8चे 4 वर आले, आता 2 आले. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे, वाढ आहे, ती कमी कमी होत चालली आहे का? लोकसंख्या वाढते नाही असं नाही, कमी होत नाहीये, पण ज्या गतीने वाढायला पाहिजे ती गती कमी होते का? आता तुम्ही काय विचार कराल किंवा मी काय विचार करेल? हम दो हमारा एकच. म्हणजे आणखी ग्रोथ रेट कमी होईल का? स्टील अजूनही आपल्याकडे ग्रोथ रेट चांगला आहे बघा, 1.5 ते 2च्या रेंजमध्ये. म्हणजे अजूनही हम दो हमारे दोच आहेत.
अजूनही काय आहे? हम दो हमारे दोच आहेत. पण इकडे ब्राझीलमध्ये नाहीये तसं. ब्राझीलमध्ये काय म्हणतायत ते? हम दो हमारा एकच. म्हणून त्यांची पॉप्युलेशनचा रेट काय होत चाललाय? पॉप्युलेशन वाढते, मी ते नाही म्हणत आहे पॉप्युलेशन कमी होते. पॉप्युलेशन 145 करोड आहे तर 46 करोड, 47 करोड, 48 करोड होणार आहे. पण पूर्वी कसं होत होतं मी तुम्हाला सांगतो, की समजा आता 1991 ची गोष्ट जर मी घेतली तर समजा असं समजा एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला, त्यावेळेस जर पॉप्युलेशन 100 करोड होती तर 2001 मध्ये तीच पॉप्युलेशन डायरेक्ट 123 करोड झाली. बरोबर? म्हणजे ग्रोथ रेट जास्त आहे का? इकडे बघा 1981 मध्ये पॉप्युलेशन किती होती? मग सर त्यावेळेस 70 करोड होती. मग 70 मधनं किती वाढ झाली रे? 30 करोडची वाढ झाली. इथे किती करोड झाली? 23 करोडच झाली सर. 2011 मध्ये किती झाली ती? सॉरी जास्त सांगितली का मी? थांबा इकडे 13 घेऊया. 13 म्हणजे किती करोड वाढली रे? 13 करोडने वाढली. इथे किती झाली? 21 म्हणजे कितीने वाढली? 7 आणि 8 करोडने. बघा पॉप्युलेशन रेट कमी कमी होत चाललंय का? पॉप्युलेशन तर वाढते ना दिसते, पण ज्या गतीने वाढायला पाहिजे होती इथे किती गतीने वाढली? 30 करोड. इथे कितीने? 13 करोड. इथे 8 करोड. म्हणजे रेट कमी होत चाललाय. म्हणजे प्रजनन क्षमता आपणच स्वतःहून कमी करत चाललोय, की नको जास्त नको, कारण महागाई आहे, खर्च आहे, खूप जास्त फॅक्टर्स आहेत. ओके, सो या सगळ्या फॅक्टरमुळे काय होतंय की शिक्षणाचा खर्च देखील खूप वाढलाय आजकाल. अंडरस्टूड? सो हे सगळे फॅक्टर्स आहेत की आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांना पोसणं जड होतंय. पूर्वी असं नव्हतं. शाळा फुकट होती. बरोबर? शाळा काय होती? फुकट होती. फुकट सरकारकडनं फ्री होती. आजही फ्री आहे, पण ती गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये, प्रायव्हेट स्कूल्समध्ये नाही. आणि सगळ्यांना स्टँडर्ड शिक्षण घ्यायचंय. आई वडिलांना चिंता नसायची. मुलगा शाळेत गेलाय, शिकतोय. आताचे पॅरेंट्स एकदम क्युरियस आहेत, कॉशियस आहेत, की काय शिकतोय, शिकतोय का नाही शिकतोय, मास्तरने मारलं का नाही मारलं, मारलं तर का मारलं, माझ्याच मुलाला का मारलं, असं पॅरेंट्स कॉशियस आहेत आता. मग ते जर समजा 5-6 मुलं आहेत, एवढी चिंता नाहीये, मारलं तर मारलं बरं, काय चूक नाही. पण आता एकच आहे ना, मग तो एकटाच लाडका आहे. बरेचसे फॅक्टर्स आहेत. जॉग्राफी खूप इंटरेस्टिंग आहे, समजतंय तुम्हाला? ओके, कळलं मग तुम्हाला ग्रोथ रेट? हा चला. द रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन रिड्यूस कन्सिडरेबली इन ब्राझील. ब्राझीलमध्ये हा रेट काय होतोय? कमी होतोय. हाऊएव्हर दिस इज नॉट द कंडिशन इन इंडिया. भारतामध्ये अशी कंडिशन नव्हती अगोदर. पण कधीपासून झाली आहे? 2001 to 11 इंडियाज पॉप्युलेशन इन्क्रीज्ड बाय 18.2 करोड. बघा या वर्षामध्ये 2001 to 11 याच्यामध्ये किती पॉप्युलेशन इन्क्रीज झाली? 18.2 करोड. इंडियाज पॉप्युलेशन ग्रोथ रेट वॉज हायर टिल 1971. आपण बघितलं 1971 पर्यंत आपला ग्रोथ रेट काय होता? हायर होता. परंतु आता काय होत आलं? तो स्टॅबिलाइज झाला काही वर्षानंतर. त्याच्यानंतर रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज नाऊ डिक्लाइन. आता आपला पण रेट काय होत चाललाय? कमी कमी होत चाललाय. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. पहिले 7-8 मुलं व्हायची, आता नंतरच्या जी जनरेशन आली त्यांच्यामध्ये 4-5 मुलं दिसायची. आताच्या जनरेशन मध्ये 2-2 मुलं दिसतात, एक मुलगा एक मुलगी असं. आताच्या पुढच्या जनरेशन मध्ये आणखी कमी होत जाईल. म्हणजे 3-4 जनरेशन हम दो हमारे दो वाले, नंतर त्याच्या पुढच्या जनरेशन हम दो हमारा एक वाला येईल. मग आणखी काही जनरेशन नंतर हम दो ही, बस असंच गाणं म्हणतील. हम दो चले, काहीतरी गाणं आहे ते म्हणतील ते. ठीक आहे. सो पॉप्युलेशन मे नॉट इन्क्रीज इन द नेक्स्ट 2 डिकेड्स. आता पुढच्या 2 डिकेडमध्ये ब्राझीलमध्ये तर काय पॉप्युलेशन वाढण्याची चिन्ह दिसत नाही. ब्राझीलचं पॉप्युलेशन स्थिर होईल आणि आफ्टर स्थिर नंतर मग ते डिक्लाइन करायला लागेल. का स्थिर का होईल? कारण आता आहेत ना 37, 38, 50 वाले मुलं आहेत. ते काही वर्ष जोपर्यंत ते 60-70 चे होत नाही तोपर्यंत पॉप्युलेशन स्थिर राहील. आणि मग ते मरायला लागले का मग पॉप्युलेशन डिक्रीज व्हायला लागेल. समजतंय? अंडरस्टूड? बघा ग्राफ आहे हा ग्राफ तुम्ही लक्षात घ्या, इमॅजिन करा. समजतंय? पुढे आयुर्मान, लाईफ एक्सपेक्टन्सी.
ब्राझीलची खूप चांगली आहे. किती आहे? कमीत कमी एक व्यक्ती किती वर्ष जगतो? हा, मग लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे काय? दिस मीन्स द ऍव्हरेज नंबर ऑफ इयर्स अ पर्सन लिव्ह. एक व्यक्ती आयुष्यात किती जीवन जगतो. आणि मग असं सगळ्यांचं वय काढलं, हा 50 जगला, हा 60 जगला, हा 100 जगला, असं ऍव्हरेज कॅल्क्युलेशन केलं. त्या ऍव्हरेज कॅल्क्युलेशन पूर्ण कंट्रीचं केलं तर त्या कंट्रीच्या त्या ऍव्हरेज कॅल्क्युलेशनला काय म्हणतात? लाईफ एक्सपेक्टन्सी. म्हणजे म्हणजे सरासरी काढली त्यांनी. काय काढली? हो की नाही? म्हणजे ब्राझील मधला प्रत्येक व्यक्ती जवळजवळ किती वर्ष आयुष्य जगतो रे? 75, म्हणजे चांगले. आपल्याकडचा किती जगतो? 68, म्हणजे कमी जगतो जरा. का? बरेचसे फॅक्टर्स आहेत. वातावरण, एन्व्हायरमेंट, स्ट्रेसफुल लाईफ, त्याला काय फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या त्याच्या जीवनामध्ये, का खूपच स्ट्रगल होतं. स्ट्रगल असल्यामुळे 40व्या वर्षीच गेला बिचारा. एखादा 45व्या वर्षी हार्ट अटॅक, 23. आता तर काल परवा उदाहरण बघितलं मी बातम्यांमध्ये, बिचाऱ्याचं लग्न झालं आणि 2-3 तासात हार्ट अटॅकने मेला बिचारा. काय टेन्शन आलं असेल काय माहिती त्याला. लग्न झालं 2-3 दिवसांनी, 2-3 दिवस पण नाही हो, बिचारा 4-5 दिवसा तासामध्येच वारला. टेन्शन, उपवास बिस धरला असेल त्याने, असं काही असेल. म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी आता बघा तुम्ही, खूप जास्त यंग जनरेशन हार्ट अटॅकने मरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. स्ट्रेसफुल लाईफ, जॉबचं टेन्शन, जॉब असेल तर ते टिकवण्याचं टेन्शन. ओके, ते टिकवलं तर ते वाढण्याचं टेन्शन, सॅलरी कधी वाढेल, वाढेल की नाही वाढणार. फॅमिलीचं एक्सपेक्टेशन खूप जास्त आहे. 1 BHK नको, 2 BHK पाहिजे. 2 BHK पण लक्झरियस पाहिजे. लक्झरियस पण मग त्याच्यामध्ये ते चंद्र तारे वरती दिसले पाहिजे. एक्सपेक्टेशन्स खूप जास्त आहे. मग स्ट्रेसफुल लाईफ, मग ताणतणाव, उत्पन्न मिळवण्याची साधनं खूप जास्त. इथे पण काम करतील, तिथे पण काम करतील, तिथे पण काम करतील, 12-12 घंटे काम करतील. स्ट्रेसफुल लाईफ. आयुर्मान काय होतं अशा वेळेस? कमी होतं. खानपान पद्धत, पूर्वी गावरानी अन्न होतं, आता सगळं हायब्रिड आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे फॅक्टर्स काय करतात या ठिकाणी? काम करतात. आणि मग त्या सगळ्या फॅक्टर्समुळे काय होतं? सरासरी लाईफ तुमचं कमी होतं. एन्जॉयबल जगा, एकदम आनंदात, टेन्शन नाही काही. जो होगा वो देखा जाएगा, आज नहीं तो कल सही, कल नहीं तो परसों सही, परसों तो आने वाला है, ये नहीं तो कब सही, आज नाही तर उद्या मिळेल. मिळेल आजचं बघा फक्त. आज जेवायला मिळालं, संध्याकाळी देवाचे आभार माना की देवा मला आज पोट भरून अन्न दिल्याबद्दल धन्यवाद, बस, आणि झोपून जा. अभ्यास हा, अभ्यास नाही करायचा. सरांनी सांगितलंय एन्जॉयबल लाईफ जगा, डू नॉट टेक टेन्शन. टेन्शन घेतल्यामुळे काय येतो? अटॅक. मग अभ्यास करायचा नाही. मग आहे, मग पुढे तुम्हाला 100% हार्ट अटॅक येणार. आता तुम्ही वाचाल, मग पुढे तुम्ही हमाल व्हाल, मग गोण्या व्हाल, मग ते विटा व्हाल, कुठेतरी कुठेतरी कचरा, भंगार, लोखंड गोळा करताना दिसाल. कचरावाले, भंगारवाले, चायवाले. मग तेव्हा स्ट्रेस येईल ना, मग तेव्हा तुम्ही जाल. त्याच्यापेक्षा आता ताण घ्या. आता तुमचं नवीन हृदय, नवीन मशीन आहे, एकदम फास्ट ऍक्टिव्हली काम करतं. हे पण मशीन नवीन आहे, अजून काही गंजबिंज नाही लागला. सो जोरदार पॉलिश करा त्याला, अभ्यास करा. या वयात जेवढं रक्त गाळाल, जेवढं घाम गाळाल, तेवढं तुमचं फ्युचर खूप सिक्युअर अँड ब्राईट असेल. ठीक आहे, कळलं तुम्हाला लाईफ एक्सपेक्टन्सी? चला, इन्क्रीज इन लाईफ एक्सपेक्टन्सी इज द इंडिकेटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ दॅट सोसायटी. लाईफ एक्सपेक्टन्सी वाढणे हे त्या सोसायटीचं काय एक इंडिकेटर आहे. म्हणजे स्टँडर्ड सोसायटी किंवा त्यांची डेव्हलपमेंट होत चालली. लाईफ कधी वाढेल रे? जेव्हा त्यांच्याकडच्या मेडिकल फॅसिलिटीज वाढतील. आणि मेडिकल फॅसिलिटीज कधी वाढतील? जेव्हा त्यांची टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल. समजतंय की नाही? आता पूर्वी लोक जर एखादी अशी मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, टायफॉइड, प्लेग ची साथ आली ना, अशा कॉलनीच्या कॉलनी संपून जायच्या डायरेक्ट. का? सर मेडिकल फॅसिलिटीज नव्हत्या त्यावेळेस. काय नव्हत्या? आता आहेत.
सर्दीमुळे असं मेलं असं कोण ऐकलं की सर सर्दी झाली आणि मेला? पूर्वी अशी उदाहरणं यायची का? मेडिकल फॅसिलिटीज नव्हत्या. आता आहेत. आता तर तुम्ही सर्दी झाली म्हणून डॉक्टरकडे पण नाही जात. मेडिकल वाल्याला सांगतात की सर्दी झाली, तो गोळ्या देतो, गोळ्या घेऊन तुम्ही क्लिअर टन. कॅन्सरचं काय नाहीये. पूर्ण कुठे ट्रीटमेंट आहे? ट्रीटमेंट आहे, तेवढा पैसा पाहिजे. मग तुझ्याकडे कॅलिफोर्नियाला जा, ट्रीटमेंट घेऊन ये. आहे का पैसा? नाहीये पैसा, मग मर. अशी परिस्थिती हा आहे. सगळं आहे, पैसा पाहिजे. खर्चिक गोष्ट आहे ना. ओके, खानपान व्यवस्थित ठेवा, डेली एक्सरसाइज करा. भगवंताने जेवढं आयुष्य दिलंय तुम्ही तेवढंच जगणार आहे. त्याच्यापेक्षा एक दिवस, एक तास, एक मिनिट, एक सेकंद सुद्धा जास्त नाही. हा, आज जर सांगितले देवाने 11 वाजून 1 मिनिटाने तुझा कार्यक्रम होणार आहे, डेफिनेटली 11 वाजून 1 मिनिटानेच कार्यक्रम होणार आहे. समजलं? असो. इम्प्रूव्हमेंट इन हेल्थ फॅसिलिटी, प्रोग्रेस इन मेडिकल फील्ड. ओके, बस. ऍसेस टू न्यूट्रिशन, फूड, या सगळ्या लाईफ एक्सपेक्टन्सी इन्क्रीज करण्याच्या गोष्टी आहेत. काय? हेल्थ फॅसिलिटी सांगितलं मी तुम्हाला. हेल्थ फॅसिलिटी म्हणजे आरोग्य सुविधा तुमच्या काय रे? उदाहरणार्थ औषधी, गोळ्या, वॅक्सिन्स अवेलेबल होणे. कोरोना झाला, सरकारने वॅक्सिन अवेलेबल करून दिली. प्रोग्रेस इन मेडिकल फील्ड, मेडिकल फील्डमध्ये प्रोग्रेस होते. ओके, न्यूट्रिशियस फूड जर तुमच्या पूर्ण लाईफमध्ये तुम्हाला मिळत असेल तर ह्याचा परिणाम काय होतो रे? की तुमचं वय वाढतं. आता वय वाढतंय ना लोकांचं. येस ऑर नो? पूर्वी मरत होते लोक, म्हणजे विदाऊट दिस फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी नसायची. मी सांगितलं तुम्हाला, एखादा साथीचा आजार आला, कॉलरा, टायफॉइड, मलेरिया सारखा, तर लोक जायचे, कारण मेडिकल फॅसिलिटीज नव्हती. आता तसं नाहीये. आता खूप कमी, बालमृत्यू सुद्धा खूप कमी होतात. काचेच्या पेटीत ठेवतात ना लगेच. आले तेवढं टेक्नॉलॉजी आपली डेव्हलप झालेली आहे. मेडिकल फॅसिलिटीज, ऑपरेशन्स आलेले आहेत, हार्ट सर्जरीज आहेत, सगळ्या प्रकारचे सर्जरीज अवेलेबल आहेत. मेंदूची सर्जरी होते, खोलून सगळं साफसफाई करून परत मेंदू टाकून कवटी लावून. ओके, म्हणजे सगळं आहे, सगळं. आता सर्जरीज आहे, डॉक्टर्स हुशार आहेत. सो लाईफ एक्सपेक्टन्सी माणसाची काय झाली आहे? वाढत गेली. ओके, इन मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज लाईफ एक्सपेक्टन्सी इज स्टील लेस. मग कोणत्या देशांमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी सरासरी आयुर्मान कमी आहे? तर डेव्हलपिंग कंट्रीज, ज्या देशांचा अजूनही प्रोग्रेस होतोय, विकास होतोय, टेक्नॉलॉजी नाहीये त्यांच्या देशामध्ये, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी अजूनही स्कोप नाहीये, जे लोक अजूनही दुसऱ्या देशांवर डिपेंडंट आहेत, अशा देशांमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी काय आहे? कमी. ओके, कोरोनाच्या काळामध्ये अमेरिकेने आपल्याकडनं औषधींची मागणी केली होती, आठवतं तुम्हाला? ओके, एवढा प्रगत देश असून सुद्धा. सो काही बाबतीत आपण पण खूप चांगल्या स्तरावर आहोत. आपल्याकडेही खूप चांगल्या स्वस्त दरामध्ये मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. अमेरिकेमधली गोष्ट सांगतो मी तुम्हाला गोष्ट मजाक नाही वाटणार. अमेरिकेमधला प्रत्येक व्यक्ती आयुर्विमा काढल्याशिवाय राहत नाही. विमा, इन्शुरन्स काढावाच लागतो त्याला. जर एखाद्या व्यक्तीने इन्शुरन्स काढला नाही आणि तो आजारी पडला बाय चान्स, तर त्या हॉस्पिटलचा खर्च त्याच्याकडनं अफोर्ड केला जात नाही. त्याच्यासाठी त्याला इन्शुरन्स काढूनच ठेवावा लागतो. इन्शुरन्स काय त्याला म्हणतात? हेल्थ इन्शुरन्स काढावा लागतो. जो काढतो ना आपण, तो काढल्यामुळे काय होतं की एखाद्या हॉस्पिटलचा खर्च आपल्याला भरावा नाही लागत, तो त्या इन्शुरन्स मधनं माफ होतो. असं समजलं तुम्हाला? पुढे लिटरसी रेट, साक्षरता प्रमाण. साक्षरता प्रमाण काय आहे रे? हे एज्युकेटेड लोकांचं प्रमाण, की किती लोक एज्युकेटेड आहेत, शिक्षण किती जणांचं झालेलं आहे, हे इथे काउंटिंग होतं. बघा, लिटरसी रेट 2016 मध्ये ब्राझीलचा किती आहे? 92.6%. म्हणजे जवळजवळ जर ब्राझीलमध्ये 100 लोक असतील तर 100 पैकी किती? 92.6 म्हणजे 93 लोकांचं काय झालेलं आहे? शिक्षण झालेलं आहे. त्यांना किमान लिहिता वाचता येतं, 2-3 भाषा येतात, असं त्याला म्हणतात साक्षरता. ओके, भारतामध्ये तीच साक्षरता किती दिसते तुम्हाला? 70.2%. हा, अर्थात ही 2016 ची, 2016 ची. आता
आपलं एज्युकेशन रेट पण वाढलेला आहे, आपला साक्षरता लिटरसी रेट सुद्धा वाढलेला आहे, 82च्या आसपास काहीतरी आहे आता. पण तुम्ही एक्झाम मध्ये काय लिहिणार आहेत? आता ग्राफमध्ये परीक्षेमध्ये असा ग्राफ येतो आणि प्रश्न विचारला जातो की 2001 मध्ये आपला लिटरसी रेट किती होता? 61 होता. सेकंड प्रश्न कसा विचारला जाईल की 1991च्या कंपॅरिझन मध्ये 2016 मध्ये लिटरसी रेट कितीने वाढलाय? 1991 मध्ये किती होता? 48. इथे किती आहे? 72. आपण मोठामोठी पकडूया. सो सबट्रॅक्शन करा, मोठामोठी पण नाही पकडायचं तर तुम्हाला. किती? 72.2 आणि 1991 मध्ये किती होता? 48.2. 0 इथे झाले 12, इथे झाला 6, 12 मधनं 8 गेले 4, 6 मधनं 4 गेला 2. सो किती पर्सेंटने वाढलाय रे? 24% ने इन्क्रीज झालाय. असे प्रश्न विचारले जातात. ओके, सो हा आहे तुमचा लिटरसी रेट. याच्यावरनं पण समजतं की तुमच्या देशाची किती पॉप्युलेशन एज्युकेटेड आहे. ओके, आणि पॉप्युलेशन एज्युकेटेड आहे म्हणजे तुमच्या देशाचा डेव्हलपिंग रेट सुद्धा कसा आहे? चांगला आहे. ठीक आहे. ओके, सो हे काही प्रश्न आहेत ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. थँक्यू. आय होप तुम्हाला हे चॅप्टर खूप छान पद्धतीने समजलं असेल. ठीक आहे. काही शंका असतील तर मला कळवा. YouTube वाले मेंबर्स, तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.